बचपन के दिन भी क्या दिन थे, हाय हाय. इतक्या वर्षानंतर, आज 18 वर्ष झाली तिला जाऊन, तर इतक्या वर्षानंतर अजून तिला तिची आठवण काढतायत लोक आणि तिच्यासाठी मतलब तिला एक्नॉलेज करतायत. ती जेव्हा 10 वर्षाची होती तर मी 3 वर्षाची होते, 2.5 वर्षाची होते. जशी मी मोठी होत गेले तसे आम्ही जास्ती जवळ येत गेलो. मी मस्ती करायची तितकी ती शांत व्हायची जास्ती. छबिली माझं पहिलं पिक्चर होतं, ते होम प्रोडक्शन होतं आणि त्याच्यामध्ये ताई डायरेक्शन करत होती. तर एक असा सिक्वेन्स होता किचनमध्ये, ती मोठीवर असते आणि शी लिटल गर्ल, मी पळून आलेली असते घरून. तिला कळतं का मी पळून आले, तर काय करायचं, बाप कॅप्टनशिपचा आणि ती माझी मोठी बहीण. तर कुठे ठेवायची तिला, तर किचनमध्ये ठेवली होती मला. तर तिकडे इतकी मस्ती करायची, इतकी मस्ती करायची, तर तिला काय करायचं, तर एक शॉटसाठी मला केळं खायचं होतं आणि मला केळं बिलकुल आवडत नाही. तर तिने एकच तो शॉट काहीतरी 15 वेळा घेतला आणि मी 15 केळी खाल्ली एकानेच. आणि जेव्हा शेवटी मी ओकेपर्यंत केळी खाल्ली तेव्हा जाऊन म्हणाली बरं ठीक आहे, काट, शॉट ओके. पण मजेदार गोष्ट अशी होती की तो एक शॉट, पहिला जो शॉट होता तो ओके होता, पण ती मला एक काय म्हणतात त्याला, एक लेसन्स शिकवायला का इतका हट्टीपणा करायचा नाही, इतकं नॉटी व्हायचं नाही, म्हणून तिने मला 14 केळी खायला होती न ओरडता. मैं चली अब खूब छेड़ो प्यार के अफसाने, कुछ मौसम है दीवाना, कुछ तुम भी हो दीवाने, जरा सुनना जाने तमन्ना. तिने मला एक गोष्ट जरूर शिकवली, तनु जे गेलं ते गेलं, त्याची आठवण नाही काढायची. आठवण काढली तर चांगली आठवण काढायची, प्रेमाने आठवण काढायची, पण वाईट वाटून घ्यायचं नाही. ते आहे इकडे, ते आपल्या सगळ्यांमध्येच अजूनही त्यांच्या. आता एवढा मोठा समारंभ होतोय तिच्यासाठी, तर ती आहे ना इकडे, ती दिसते आपल्याला स्क्रीनवर. या होत्या तनुजाजी, ज्यांनी नूतन दीदींच्या बऱ्याच आठवणी आपल्याबरोबर शेअर केल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सुंदर पारसेकर सह सुजन वांद्रे, IVN लोकमत, मुंबई.